रस्ते वाहतुकीचे तोटे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रस्ते वाहतूक म्हणजे काय आणि रस्ते वाहतुकीचे विविध फायदे पाहिलेले आहेत. आता काही तोटे देखील आहेत ते आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी. डिसएडव्हान्टेजेस ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. तर ही जी रस्ते वाहतूक आहे किंवा रस्त्यावरील जी वाहतूक आहे ही वाहतूक जास्त लांबची असेल किंवा अतिशय अवजड असं साहित्य जर वाहून न्यायचं असेल तर त्यासाठी ही वाहतूक मोटारीने किंवा ट्रकने जी वाहतूक करणं हे सोयीचं ठरत नाही किंवा शक्य होत नाही काही वेळेस. तर असं जेव्हा जास्त साहित्य असतं, मोठ्या प्रमाणात साहित्य असतं, तेव्हा आपण काय करतो, ती रेल्वे वाहतूक हा जो आहे मालगाड्या असतात रेल्वेच्या त्याच्या सहाय्याने वाहतूक केली जाते. म्हणजे जास्त वजनाच्या वस्तू, अवजड वस्तू, लांब पल्ल्याच्या जी वाहतूक आहे त्याच्यासाठी मोटार किंवा ट्रकने अशा पद्धतीने वाहतूक करणे गैरसोयीचं ठरतं. दुसरा आहे वाहतूक क्षमता मर्यादित असते. वाहतुकीची जी क्षमता आहे किंवा पॅसेंजर त्याच्यामध्ये बसवण्याची क्षमता जी आहे किंवा माल वाहून नेण्याची जी क्षमता आहे ही काय आहे, ट्रकमध्ये, बसमध्ये ही मर्यादित असते. बसमध्ये किंवा एसटी मध्ये जर आपण पाहिलं तर काय केले जातात, जास्तीत जास्त 50 प्रवासी बसवले जातात. परंतु तुलनात्मक दृष्ट्या जर ट्रेनने पाहिलं तर कितीतरी प्रवासी एका वेळी त्याच्यामधून प्रवास करू शकतात. म्हणजे या ठिकाणी वाहतूक क्षमता काय आहे, मर्यादित आहे. पॅसेंजर वाहून नेण्यासाठी इथं मर्यादा पडतात किंवा माल वाहतुकीसाठी देखील मर्यादा पडतात. त्या ट्रकमध्ये ठराविक काय जो माल बसेल तेवढाच त्या ठिकाणी वाहून नेला जातो. लक्षात. तिसरा आहे इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे रस्त्यावरील वाहतूक महाग असते. आता एकतर पॅसेंजरची क्षमता मर्यादित आणि दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत चाललेले आहेत. पेट्रोल असेल, डिझेल असेल, याचे दर वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळं जसं इंधनाचे दर वाढतील तसं एसटीचं आपलं काय होतं, तिकीट वाढतं. किंवा ऑटो रिक्षा असतील, कॅब असेल, टॅक्सी असेल, यांचं जे चार्जेस आहे तातडीने वाढतात. म्हणजे ही वाहतूक इंधनाच्या किमतीमुळं, वाढत्या किमतीमुळं महाग पडते. वाहतुकीचा खर्च जास्त येत असल्याने व वेळ जास्त लागत असल्याने खूप दूरवरील वाहतूक फायद्याची नसते. जितकं अंतर वाढेल तितकं काय होणार, तुम्हाला खर्च जास्त येणार. कुठं जर बसने जायचं असेल जितकं अंतर वाढत जाईल तितकं तुम्हाला जास्त तिकीट लागणार. किंवा माल जितका लांब न्यायचा असेल तितकं जास्त त्या वाहतुकीचा खर्च त्या ठिकाणी येणार किंवा त्याचं भाडं हे जास्त द्यावं लागणार. त्यामुळं या ठिकाणी हे फायद्याचं ठरत नाही. उलट वाहतुकीचा खर्च, ट्रान्सपोर्ट चार्जेस हे जास्त होतात. रस्त्यावरील वाहने अचानक बंद पडण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा आपण पाहतो की रस्त्यावर वाहनं बंद पडतात, मग ते परत मेकॅनिक येऊन दुरुस्त करेपर्यंत भरपूर त्या ठिकाणी वेळ जाण्याची शक्यता असते. आणि अपघाताचं प्रमाण जर पाहिलं तर इतर जी वाहतूक व्यवस्था आहे, रेल्वे असेल, विमान वाहतूक असेल किंवा जल वाहतूक असेल, यांच्यापेक्षा अपघाताचं प्रमाण हे रस्त्यावरील वाहतुकीमध्ये किंवा वाहनांचं अपघाताचं प्रमाण हे जास्त असतं. त्याचबरोबर ध्वनी आणि वायू प्रदूषण सगळ्यात जास्त जर कशामध्ये होत असेल तर हे रस्ते वाहतुकीमध्ये होतं. वाहनांचा कर्कश आवाज, त्याच्यामधून बाहेर पडणारा धूर, त्याच्यामुळे प्रदूषण, वायू प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळून येतं. पावसाळ्यात रस्त्यावरील वाहने वेगाने चालवता येत नाही. पावसाळ्याच्या वेळेस वाहनांची जी वेग मर्यादा आहे ही वेग मर्यादा आपल्याला कमी ठेवावी लागते. अन्यथा अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ज्यावेळेस दाट धुकं असतं अशा वेळी देखील वेग मर्यादा अतिशय कमी ठेवावी लागते. अगदी मंद गतीने त्या ठिकाणी वाहन चालत असतात. कारण धुक्यामुळे समोरची वाहनं जर वेगामध्ये जर आपण गाडी चालवत असू तर कधी कधी दिसत नाही आणि अशा वेळी अपघात होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये धुका असेल
तर अशा कंडिशनमध्ये म्हणजे परिस्थितीनुरूप वाहनांचा या ठिकाणी वेग हा कमी जास्त ठेवावा लागतो. तर अशा पद्धतीने हे काही रस्ते वाहतुकीचे तोटे आहेत. ओके, लिहून घ्या.